जावा स्क्रिप्ट, बरोबर ना? ज्यावेळेस आपण आपल्या वेब डेव्हलपमेंटची जर्नी स्टार्ट केली होती, तर सुरुवातीला आपण काय बघितलं होतं? HTML म्हणजे काय? बरोबर. स्टार्टिंगला ऍट द स्टार्ट, त्याच्यानंतर CSS, देन टेलविंड. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे HTML म्हणजे काय असतं, CSS म्हणजे काय असतं, टेलविंड कशासाठी आपण यूज करतो. HTML काय आहे? एक बिल्डिंग ब्लॉक आहे, बरोबर ना? म्हणजे कसं, आपली ह्युमन बॉडीचं जे स्केलेटन आहे ते थोडक्यात काय आहे? HTML आहे. CSS म्हणजे काय? जो आपला कलर आहे किंवा आपले जे हेअर्स आहेत, आपले नेल्स आहेत, तर त्याचा कलरिंग कसा असायला पाहिजे, तर तो कोण ठरवतो? CSS. आणि जावा स्क्रिप्ट काय करते? आपण जे फंक्शनॅलिटी परफॉर्म करतो, म्हणजे काय, आपण विचार करून कोणती तरी गोष्ट बोलत असतो, इज इट? आपण काय करतो? आपल्याला हात वर घ्यायचा आहे, त्यावेळेस आपण काय करतो? विचार करतो. विचार करून या सगळ्या गोष्टी करत असतो. मग ते कोणाचं काम आहे? जावा स्क्रिप्टचं. म्हणजे ऍज अ एक्झाम्पल मी दिलं की स्केलेटन म्हणजे नुसतं काय आहे? HTML चा कोड आहे, नुसतं की स्केलेटन. CSS म्हणजे काय? त्याला कलर कोणता असणार ते ह्युमनला, त्याची बॉडीची जी काय म्हणतात त्याला, हेअर्स आहेत ते कसे असणार आहेत, तर ते CSS सांगतं आपलं. ओके. आणि जावा स्क्रिप्ट मध्ये काय आहे आपल्या? जावा स्क्रिप्ट काय करणार आहे? फंक्शनॅलिटी. ह्युमन बिहेव कसा करणार आहे? लेट सपोज मी म्हटलं की हात वर करा, तुम्ही विचार करणार ना हात वर करताना, की वरती पंखा तर नाही ना, की शेजारी कोण नाही ना की बाबा त्याला लागल. सो हा विचार कोण करतोय? आपला जावा स्क्रिप्ट करतोय. आणि जावा स्क्रिप्ट आपल्याला सांगतोय की फंक्शन कसं परफॉर्म केलं पाहिजे. मग आता आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि त्याच्यावरून बघू की नक्की जावा स्क्रिप्ट कसं वर्क करतं. आता लेट सपोज आपली वेबसाईट आहे XYZ, ओके, आणि हे माझं बेसिक स्ट्रक्चर आहे वेबसाईटचं, बरोबर. आणि ह्याच्यामध्ये हा नॅवबार आहे आणि लेट सपोज हे सेक्शन्स आहेत डिफरंट डिफरंट. ह्याला मी काहीतरी बॅकग्राऊंड कलर दिला, बॅकग्राऊंड कलर लेट सपोज ब्लॅक दिला. सगळं CSS HTML सगळं आपण अप्लाय केलं याच्यावरती. HTML पण केलं आणि अजून काय केलं आपण? CSS सुद्धा अप्लाय केलं. आता मला काय करायचंय, एक बटन आहे, एक बटन आहे ह्याच्यामध्ये बाय नावचं, ठीक आहे. हे बाय नावचं बटन आहे ना, तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे? मी एका अशा पेजवरती रिडायरेक्ट व्हायला पाहिजे की तिथं काय असणार आहे? ऑप्शन्स असणार आहे डिफरंट माझ्याकडं, की मी कोणकोणत्या ऑप्शन थ्रू तो प्रोडक्ट परचेस करू शकतोय. म्हणजे प्रोडक्टची वेबसाईट आहे. म्हणजे ज्यावेळेस ह्याच्यावरती आपण क्लिक करेल, आपण अँकर टॅग यूज करून ते क्लिकची प्रॉपर्टी त्याच्यावर अप्लाय करू शकतो. ओके. आणि त्याच्यामध्ये आपण जावा स्क्रिप्टचा यूज करणार आहे. अजून एक एक्झाम्पल म्हणजे कसं, की लेट सपोज माझ्याकडे एक बटन आहे आणि ते बटन काय म्हणतंय की माझे बॅकग्राऊंडची इमेजेस चेंज झाली पाहिजे क्लिक केल्यानंतर, किंवा बॅकग्राऊंड कलर चेंज झाला पाहिजे. अजून काय म्हणू शकतो आपण, की मी या बटन वरती क्लिक केल्यानंतर माझा जो नॅवबार आहे, तर त्या नॅवबारचा जो कलर आहे बॅकग्राऊंडचा तो चेंज झाला पाहिजे. मग हे कसं मी अप्लाय करणार आहे? जावा स्क्रिप्टचा यूज करून. ओके. हे एक बेसिक सांगितलं की आपण नक्की वेबसाईट मध्ये त्याचा यूज कसा करायचा आहे, करणार आहे. आता जावा स्क्रिप्ट. व्हॉट इज जावा स्क्रिप्ट? काय आहे जावा स्क्रिप्ट? जावा स्क्रिप्ट काय आहे? त्याला आपण स्क्रिप्टिंग लँग्वेज किंवा प्रोग्रामिंग लँग्वेज पण म्हणतो. ओके. जावा स्क्रिप्ट इज हाय लेवल अँड इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. इट इज अ क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज.
इंटरप्रेटेड म्हणजे काय? इंटरप्रेटेडचा मीनिंग काय? इंटरप्रेटेड म्हणजे काय, की जो माझा मी कोड राईट करेल का नाही, कोड आहे ना माझा, हा लेट सपोज हॅलो, हा कोड आहे आता अंडरस्टँडिंग साठी बेसिक. आता हे जे एक्झिक्युशन आहे का नाही, कसं होणार? पहिल्यांदा ही लाईन एक्झिक्यूट होणार, त्याच्यानंतर ही लाईन एक्झिक्यूट होणार, त्याच्यानंतर खाली आपण लेट सपोज हॅलो जी असं काहीतरी लिहिलं तर ही लाईन एक्झिक्यूट होणार. इंटरप्रेटेडचा अर्थ काय होतो? एक्झिक्युशन लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होतं. कोड कसा एक्झिक्यूट होतो? लाईन बाय लाईन. ओके, त्याला म्हणायचं इंटरप्रेटेड. ठीक आहे. हाय लेवलचा मिनिंग काय? हाय लेवल म्हणजे काय? काय असतं हाय लेवल म्हणजे? ह्युमन अंडरस्टँडेबल ना, म्हणजे जे आपल्याला समजतात लँग्वेज त्या कशा असतात? हाय लेवल लँग्वेज असतात. आणि जे कम्प्युटरला समजतं ते कशा असतात? लो लेवल. बरोबर. लो लेवल आणि हाय लेवल. ठीक आहे. आणि इरेज कसं करायचं? ठीक. जावास्क्रिप्ट काय हाय लेवल आहे, म्हणजे जे आपल्याला समजेल ह्या भाषेमध्ये आपण तिला राईट करतो. इंटरप्रेटेड म्हणजे कोड कसा एक्झिक्यूट होतो? लाईन बाय लाईन. पहिल्यांदा पहिली लाईन, नंतर दुसरी, तिसरी, चौथी असा. प्रोग्रामिंग लँग्वेज दॅट इज क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. क्लायंट साइड म्हणजे काय? क्लायंट आणि सर्व्हर आपण ते पुढे बघणार आहे. क्लायंट म्हणजे कोण? जो प्रोडक्ट यूज करतोय तो. आपण काय करतो? लेट सपोज मी इथं आलो आणि इथं आपण टाईप काय केलं? फेसबुक. ठीक आहे. हे सर्च केल्यानंतर इथं सगळ्या माझ्याकडे डिटेल आल्या आणि मी इथं क्लिक केलं, लॉग इन क्रेडेन्शियल टाकलं, लॉग इन म्हटलं इथं लेट सपोज. ठीक आहे. लॉग इन म्हटल्यानंतर ना जो युजर आहे तो स्पेसिफिक, त्या युजर थ्रू काय होणार आहे? तो लॉग इन होणार आहे. बरोबर ना? मग हा जो माझ्यापर्यंत डेटा आलाय कोणता? हा, आपण इथं सर्च केलं फेसबुक, माझ्यापाशी फेसबुक, लॉग इन, साइन अप, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. मी इथून सर्च करतोय, तो कोण आहे? मी युजर आहे. बरोबर ना? किंवा कन्झ्युमर आहे. आणि आपण जे सर्च केलंय ते इथं आपल्याला लॉग इन फेसबुक इथं विजिबल दिसतंय. ऍट अ टाइम मी एकटाच आहे का सर्च करणारा? हजारो लाखो जण येतं, मग ती सगळी काय येतं? युजर आहेत. पण ही जी लॉग इन फेसबुक, लॉग इन ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या कुठून तरी एका जागेवर येणार आहेत. एकाच जागेवर. मग त्या जिथून येतात त्याला काय म्हणतात? सर्व्हर. सर्च करतोय तो कोण आहे? क्लायंट आहे. आणि जिथून ज्या ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत लॉग इनच्या किंवा फेसबुक, एंटरिंग, XYZ बाकीच्या, त्या कुठून येतात? सर्व्हर थ्रू. मग जावास्क्रिप्ट काय आपली? क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. म्हणजे आपल्या साईडने आपण त्याची प्रोग्रामिंग करत असतो. ओके. ते अजून पुढे आपण डिटेलमध्ये बघणार आहे, क्लायंट साइड मध्ये आपण कोडिंग कसं करणार, काय कसं करणार, ते अजून बेटर अंडरस्टँडिंग त्यावेळेस होईल. ठीक आहे. सो व्हॉट वी कॅन डू विथ जावास्क्रिप्ट. आपण काय काय करू शकतो? वेबसाईट डेव्हलप करू शकतो, मोबाईल ऍप पण बनवू शकतो, गेम पण डेव्हलपमेंट करू शकतो. अजून बऱ्याचशा गोष्टी त्या आपण जावा स्क्रिप्ट थ्रू करू शकतो. ठीक आहे. इथपर्यंत समजलं जावा स्क्रिप्ट काय असते, त्याचा यूज कसा करतो आपण. ठीक आहे. डू वी नीड कंपायलर. आता मला सांगा, आपण ज्यावेळेस कोणती ही लँग्वेज एक्झिक्यूट करतो, कोड रन करतो, त्याच्या अगोदर त्याला आपल्याला काय करायला लागतं? हाय लेवल टू लो लेवल मध्ये कन्वर्ट करायला लागतं. मग तसं म्हणजे C++, जावा, पायथन. मग जावा स्क्रिप्ट मध्ये मला कंपायलरची गरज आहे का? ह्याच्यामध्ये आपण कशाचा यूज करतो? JS इंजनचा. हा माझा कोड आहे, जे जावा स्क्रिप्टचा कोड JS इंजन मध्ये जातो आणि त्याच्या थ्रू मला काय देतो? आउटपुट देतो. ओके. त्याच्या थ्रू आपल्याला काय भेटतं? आउटपुट भेटतं. आता डिफरंट डिफरंट म्हणजे आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत का नाही, म्हणजे काय ऑपरेटिंग सिस्टीम नाही, ब्राउझर्स. आपण कोणतं यूज करतो मोस्टली? क्रोम. क्रोम ब्राउझर आहे ना आपला. मग त्याच्यासाठी का नाही
V8 काय V8 JS इंजिन आपण यूज करतो. V8 आणि फायरफॉक्स जे आहे त्याच्यासाठी स्पायडर मंकी म्हणून एक JS इंजिन आहे त्याचा यूज करतो आपण. ठीक आहे. मग V8 चा आपण यूज करून जो जावास्क्रिप्टचा हाय लेवलचा कोड आहे ना, मग जो XYZ आपण राईट करेल, तर त्याला तो JS इंजिन काय करतो थोडक्यात कंपाईल नाही म्हणता येणार, तर JS इंजिन मध्ये जाऊन त्याचं आउटपुट आपल्याला भेटतं. म्हणजे लाईन बाय लाईन एक्झिक्युशन होतं आणि काय होतं आपल्याला आउटपुट भेटतं. ओके, हे समजलं. ह्याच्यामध्ये काय होतं, पहिल्यांदा आपण जे जावास्क्रिप्टचा कोड राईट करतो तो JS इंजिन मध्ये जातो आणि मग त्याचं आपल्याला आउटपुट भेटतं. आता हे आपल्याला व्हिज्युअली बघणं गरजेचं आहे का? नाही. कोड टाईप केला आणि त्याच्यानंतर ते कसं झालं ते नाही, फक्त आपल्याला बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे की आपला जो कोड एक्झिक्यूट होतो कशाचा, जावास्क्रिप्टचा, तर तो पहिल्यांदा कसा एक्झिक्यूट होतो. नॉर्मल आपण कोड राईट करतो, तो JS इंजिन थ्रू एक्झिक्युशन त्याचं परफॉर्म होतं आणि नंतर त्याचं काय भेटतं आपल्याला आउटपुट. मग आपण क्रोम मध्ये कोणतं यूज करतो JS इंजिन V8 चं. ठीक आहे. फायरफॉक्स मध्ये स्पायडर मंकी म्हणून. ओके, आता जावास्क्रिप्टचा सेटअप कसा करायचा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय लागणार आहे, आयडी लागणार आहे. आता डिफरंट डिफरंट आयडी त्यातला आपण काय यूज करणार आहे, VS कोड. सगळ्यात पहिल्यांदा VS कोड इन्स्टॉल करायचा. माइट बी तुम्हाला माहित असेल, पण आपण आतापर्यंत जेवढी कोडिंग केली ती VS कोड मध्येच केली. ठीक आहे. मग VS कोड इन्स्टॉल केल्यानंतर आपण काय इन्स्टॉल करणार आहे, Node.js. आता हे Node.js चा यूज करून मी जे आपली क्लायंट साइडची लँग्वेज आहे का नाही, फक्त क्लायंट साइड म्हणजे काय, की मी माझ्या साईडनेच फक्त कोडिंग करतोय. आपल्याच सिस्टीम वरती फक्त आपण कोडिंग करू शकतोय. ही काय झाली क्लायंट साइड. पण आपण ज्यावेळेस C++ आणि जावास्क्रिप्टचा यूज करतो त्यावेळेस Node.js ही रन टाइम एन्व्हायरमेंट क्रिएट होतं. ओके, C++ लँग्वेज आणि जावास्क्रिप्टला ज्यावेळेस आपण कंबाईन करतो त्यावेळेस Node.js हे रन टाइम एन्व्हायरमेंट क्रिएट होतं आणि त्याचा यूज करून आपण सर्व्हर साइडची पण प्रोग्रामिंग करू शकतो. ठीक आहे. ही लाईन आपण थोडी नंतर न बघू. JavaScript is also server side scripting language. Using Node.js, we can code the server sides. आपण काय करू शकतो, सर्व्हर साइडची पण कोडिंग करू शकतो युजिंग नोड. ओके, ह्याच्यामध्ये आपण कोणतरी माणूस आला म्हणजे जो फाउंडर आहे त्याचा, त्यांनी काय केलं, तो म्हटलं की अरे ही तर नुसती कोणती क्लायंट साइडची, म्हणजे आपण आपल्या साईडनेच कोडिंग करू शकतो. मग तो काय म्हटला की C++ आणि जावास्क्रिप्टला मी एकत्र करतो आणि Node.js क्रिएट करतो. मग Node.js काय करते, सर्व्हर साइडची पण प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्याला राईट करण्यासाठी मदत करत असते. आता बघा, मागाशी जे आपण बघितलं होतं काय, हे सर्व्हर साइड आणि सर्व्हर थ्रू क्लायंट कसा ऍक्सेस करतो गोष्टी. आता हा क्लायंट 1 आहे, हा क्लायंट 2 आहे. ठीक आहे. मग क्लायंटने काय ऍक्सेस केला, लेट सपोज हा फेसबुकचा डेटाबेस आहे आणि हा सर्व्हर आहे. ह्या सर्व्हरला रिक्वेस्ट मारली की मला डेटा पाहिजे फेसबुक मधला. त्यांनी काय म्हटलं की लॉग इन करायचंय मला ओम नावाने. मग तो काय करणार, युजर नेम टाकणार. युजर नेम टाकल्यानंतर ना काय पासवर्ड टाकणार. जसं लॉग इन म्हणाल त्यावेळेस सर्व्हर त्याची रिक्वेस्ट घेणार, डेटाबेसला डेटा मॅच करणार आणि त्याच्यानंतर त्याचं लॉग इन करणार. ओके, इथं पहिल्यांदा तो युजर नेम पासवर्ड टाकणार, सर्व्हरकडे रिक्वेस्ट जाणार, सर्व्हर रिक्वेस्ट पाठवणार कोणाकडे, डेटाबेस कडून. डेटाबेस कडून क्रॉस व्हेरिफिकेशन करणार की युजर करेक्ट आहे का इनकरेक्ट, त्याच्या बेसवरती त्याला लॉग इन देणार. ओके, आपण काय करू आता, थोडस कोडिंग करू. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा मी काय करतो, इथं आपली एक जावा स्क्रिप्टचा फोल्डर क्रिएट करू. जावा स्क्रिप्ट. ओके, आणि cmd कोड
एक आपण फाईल क्रिएट करू index.html. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हे आपले बेसिक बॉयलर प्लेट कोड आहे. आता इथं आपण टाकू जावास्क्रिप्ट बेसिक. ठीक आहे. आणि मी इथं काय केलं, काय करू आपण एक कंटेनर क्रिएट करू आणि ह्याच्यामध्ये हेडिंग देऊ हॅलो आणि ह्याला रन करू. ठीक आहे, व्यवस्थित रन होतो आपला कोड. हे बेसिक HTML चा कोड आहे, त्याच्यामध्ये फक्त आपण कंटेनर क्रिएट केला आणि त्याच्यात हॅलो एक वर्ड लिहिला. कशामध्ये? H1 टॅग मध्ये. आता मला काय करायचंय, जावा स्क्रिप्टचा यूज करून कोड करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय म्हटलं होतं की जावा स्क्रिप्ट काय हो? जावा स्क्रिप्ट काय? क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. क्लायंट साइड म्हणजे कोणती साइड? आपली साइड. हे आपल्या साइड कडून आपण त्याची कोडिंग करू शकतो. ओके. सर्व्हर साइड म्हणजे काय? की सर्व्हर जिथून आपण डेटा ऍक्सेस करत असतो. तर त्याचा पण यूज आपण कधी करतो? C++ आणि जावा स्क्रिप्टचा मिळून म्हणजे Node.js चा यूज करून आपण सर्व्हर साइडची पण प्रोग्रामिंग करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू, एक बेसिक कोड लिहू. मग ता कोड मी कुठे लिहू शकतो? आपल्याकडे काय स्क्रिप्ट टॅग आहे, स्क्रिप्ट. ठीक आहे. मग मी काय करतो, ह्याच्यामध्ये console डॉट लॉग हॅलो जी. ठीक आहे, हा कोड राईट केला मी. ह्याच्यामध्ये काय console लॉग आणि हॅलो जी त्याच्यामध्ये प्रिंट करायला सांगितलं. हे console लॉग काय आहे? काय console लॉग? फक्त हे प्रिंट करण्यासाठी यूज केलं जातं. म्हणजे माझा कोड व्यवस्थित चालतोय का, माझ्या कोड मध्ये काय बग तर नाही, काय एरर तर नाही. फक्त कशासाठी यूज केलं जातं कन्सोल लॉग? लॉक करण्यासाठी. काय जे आपण ह्याच्यामध्ये देणार आहे ते. मग ते लॉक कुठं होणार आहे? आपल्या कन्सोल मध्ये. आता मी ह्याला काय केलं, लेट सपोज आपण ह्याला टेम्पररी कमेंट करू आणि आपण इथं जाऊ, राईट क्लिक करून आपण इन्स्पेक्ट वर जायचं. इन्स्पेक्ट वर गेल्यानंतर कुठं जाणार? कन्सोल वर. आता मला सांगा बरं, इथं काय दिसतंय का आपल्याला? कन्सोल मध्ये काय दिसतंय का? इथं क्लिअर केलं सगळं, रिलोड केली वेबसाईट. काय दिसतंय का? काय नाही, फक्त इनिशियलाइज ड्राईव्ह वरती XYZ बाकीचं दिसतंय. पण आपल्याला आउटपुट काय आलेलं दिसतंय का? आपण जो जावास्क्रिप्टचा कोड केलाय तो नाही दिसत आहे. मग आता मी काय केलं, स्क्रिप्ट मध्ये हे अनकमेंट केलं, परत कंट्रोल एस केलं. आता मला सांगा, इथं दिसतंय का हॅलो index.html लाईन नंबर 13 वरती हा कोड रन केलाय आपण. कुठे? 13. ओके. हा माझा काय पहिला कोड आहे जो आपण जावा स्क्रिप्ट थ्रू राईट केलाय. जावा स्क्रिप्ट थ्रू राईट केलाय. त्याच्यामध्ये आपण प्रिंट काय केलंय? हॅलो जी. तुम्हाला जे वाटेवर तुम्ही काय प्रिंट करायचं, हॅलो वर्ल्ड. ओके, झालं का हॅलो वर्ल्ड? हा इनिशियल स्टेप आहे आपली. आपण काय करतो, स्क्रिप्ट टॅगचा यूज करतो आणि कन्सोल स्टेटमेंटचा यूज करून काय करणार आहे आपण? प्रिंट करणार आहे. ठीक आहे. मला लेट सपोज अजून एक कन्सोल यूज करायचा आहे, कन्सोल डॉट लॉग. आणि इथं लेट सपोज आपण लिहिलं, दिस इज माय फर्स्ट JS कोड. ओके, कंट्रोल एस. आलं का इथं? दिस इज माय फर्स्ट JS कोड. म्हणजे ज्या लाईनला आपण कोड केलाय ते पण लाईन आपल्याला तिथं दिसते, विजिबल होते. मग हा एक आपला काय बेसिक वे, आपल्याला ज्या वेळेस आउटपुट कन्सोल वरती काही प्रिंट करायचं असेल, आपण यूज कशाचा करणार आहे? कन्सोल लॉगचा. मला सी मध्ये लेट सपोज प्रिंट करायचं काहीतरी, त्याच्यासाठी आपण काय करतो? प्रिंट एफचा. तसं
जावास्क्रिप्ट मध्ये आपण कन्सोल लॉग्स यूज करतो. आता आपण लेट सपोज नुसतं लॉग टाईप केलं आणि एंटर केलं. नाही नाही, हे सीचं घेतलं काय त्याने, लॉग. ओके, लॉग इन टाईप केल्यानंतर पण आपल्याला ते कन्सोल डॉट लॉग भेटतं. ठीक आहे, नुसतं लॉग आपण टाईप केलं तरी. ओके, आता मला सांगा बर, आपण हा कोड इथं राईट केलाय. हा पण कोड इथंच, कुठला जावास्क्रिप्टचा कोड इथं, HTML चा कोड इथं, सगळं इथंच आपण राईट केलं. ते बरोबर दिसेल का? नाही ना दिसणार. म्हणजे कसं, आपलं किचन आहे, किचन मध्ये आपण खायचं सगळं सामान ठेवतो ना. किचन मध्ये आपण लेट सपोज चपल्या बी ठेवल्या, आपली कपडे बी ठेवली, सगळं आपण झोपणं बिपणं सगळं तिथंच, खाणं पिणं सगळंच तिथं केलं. बरोबर दिसेल का? नाही ना. मग आपण जावास्क्रिप्टचा कोड सगळा इथंच लिहिला, HTML चा कोड इथंच लिहिला, CSS चा कोड इथं लिहिला, ते बरोबर वाटतंय का? नाही. आपण माहिती आहे आपण CSS साठी डिफरंट फाईल क्रिएट करतो, बरोबर. तशीच आपण काय करणार आहे, जावास्क्रिप्ट साठी स्क्रिप्ट डॉट JS नावाने काय करणार आहे, फाईल क्रिएट करायची. ओके, आता फाईल क्रिएट केली मी आणि हा कोड लेट सपोज आपण काढून टाकला. आणि मी इथं काय केलं, त्याला लिंक केलं SRC थ्रू स्क्रिप्ट डॉट JS. ओके, सोर्स कुठला आहे, इथला आहे, तर त्याला आपण काय केलं, लिंक केलं. एवढंच केलं फक्त. ठीक आहे, इथपर्यंत समजलं आपण काय काय केलं ते. ओके, ही आपली काय आहे, एक फाईल आहे स्क्रिप्ट डॉट JS नावाची, आणि ही आपली इंडेक्स डॉट HTML ची. अजून एक क्रिएट करू आपण, कोणती, स्टाईल डॉट CSS. त्याला नाराज नको करायला. आणि ती कुठं लिंक करणार आपण, हेड टॅग मध्ये लिंक CSS. आपण इथं जावास्क्रिप्टची पण फाईल लिंक करू शकतो. कुठं, इथं करू शकतो का? आपण एकदा चेक करू. Ctrl+S, Ctrl+V. लेट सपोज मी इथं काय केलं, लॉग टाईप केलं आपण, दिस इज जावा स्क्रिप्ट. Ctrl+S. आपण इथं लिंक केलंय ना वर, दिस इज जावा स्क्रिप्ट. होऊ शकतंय लिंक. लेट सपोज मी इथून ह्याला काढलं, Ctrl+S, Ctrl+X, Ctrl+V. इथं बॉडीत टाकलं, ठीक आहे. आता बघायचं का झालंय का, होऊ शकतंय बॉडीत पण, म्हणजे सगळीकडे होऊ शकतंय, पण मी काढून त्याला इथंच का टाकतोय, खालीच का टाकतोय? व्हॉट इज रिझन? आपण पुढे गेल्यानंतर हळूहळू आपल्याला हे जर रिझन कळेल की आपण ह्याला खालीच का लिहायचं. ठीक आहे, पुढे जसं हळूहळू स्टेप वाईज जाईल. आपण पिक्चर बघतो बघा, पिक्चर मध्ये काय दाखवतात, पहिलं म्हणजे पुढचं दाखवतात अगोदर, आणि त्याच्यानंतर ना मग बाकीचं मागचं दाखवत हळूहळू हळू मग पिक्चरचं आपल्याला कळतं की नक्की बाबा ह्याच्यात काय आहे. मग तसं आपण जसं पुढं 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 जाईल ना, तसं अंडरस्टँडिंग बेटर होत जाईल की आपण हे का करतो ते का करतो. ठीक आहे, आता इथं टेम्पररी आपण ह्याला इथंच ठेवू, आणि हळूहळू पुढे गेल्यानंतर समजून जाईल की इथं आपण ह्याला का ठेवलंय, जावास्क्रिप्टला बॉडीच्या ऍट द एंड कॉमन आपण प्लेस केले. ठीक आहे, ओके. सो आपला कोड प्रॉपर रन होतोय, सगळे एक्झिक्युशन प्रॉपर आहे. आता आपण काय बघणार आहे, व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स काय असतात, व्हेरिएबल म्हणजे काय, एक कंटेनर आहे जिथं मी काय करतो, व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. आणि त्या व्हॅल्यू काय होणार, व्हेरिएबल आर कंटेनर दॅट यूज टू स्टोअर अ डिफरंट टाइप ऑफ डेटा इनसाइड इट, आणि इट इज ऑल्सो नोन ऍज अ नेम्ड मेमरी लोकेशन. म्हणजे अशी जागा की तिथं मी व्हेरिएबल स्टोअर करतोय, डेटा स्टोअर करतोय. ओके, व्हेरिएबलला आपण काय म्हणतो, तो एक प्रकारचा कंटेनर आहे. म्हणजे कसं, किचन मध्ये आपण डिफरंट डिफरंट आपल्या
जे मसाले असतात ते साठवून ठेवण्यासाठी आपण काय करतो, भरण्यांचा यूज करतो. ते काय येतं, कंटेनर येतं. बरोबर. मग ते डिपेंड करतंय की आपल्याला त्याचा यूज किती करायचा आहे, त्याच्यावरती त्या भरणीची साईज आहे. बरोबर ना? मग तसंच व्हॅरिएबल आपल्या जावास्क्रिप्ट मध्ये काय कंटेनर आहे, त्याच्यामध्ये आपण डिफरंट टाईपचा डेटा काय करतो, स्टोअर करतो. त्याला आपण नेम मेमरी लोकेशन पण म्हणतो. काय म्हणतो आपण? नेम मेमरी लोकेशन. तर तिथं तो डेटा स्टोअर केलेला असतो. ओके. प्रत्येक डेटाला आपण स्टोअर करण्यासाठी मेमरी असाइन करत असतो आणि ती मेमरी कशावरून आपण डिक्लेअर करतो, त्याच्या डेटा टाईपवरून. कोणता डेटा आपण त्याच्यामध्ये टाकतोय, इंटिजरचा टाकतोय, कॅर, फ्लोट, डबल, डेटा टाइप्स माहिती आहेत ना, ते डेटा टाइप्स. आता जावास्क्रिप्ट मध्ये वी डिक्लेअर युझिंग लेट, कॉन्स्ट अँड व्हॅर कीवर्ड. व्हॅरिएबल आपण कसं डिक्लेअर करतो, लेट, कॉन्स्ट आणि व्हॅर कीवर्ड. आपण सी लँग्वेज शिकलोय, आपण बऱ्याचशा लँग्वेज बघितल्या असतील, तर त्याच्यामध्ये मला सांगा बरं, आपण व्हॅरिएबल कसं डिक्लेअर करायचो? व्हॅरिएबल कसं डिक्लेअर करायचो आपण? डेटा टाइपचं नाव म्हणजे इंट ए इक्वल्स टू 1 असं डिक्लेअर करायचो ना. पण काय झालंय कशाला, पण आपण जावास्क्रिप्ट मध्ये काय करतो, कोणत्या कीवर्डचा यूज करतो, लेट, कॉन्स्ट आणि व्हॅर कीवर्डचा. कशासाठी? व्हॅरिएबल डिक्लेअर करण्यासाठी. ओके. मग इथं इन्स्टेड ऑफ इंट मी काय यूज करणार, लेट ए इक्वल्स टू 1. ओके. लेट एज इक्वल्स टू 22. लेट नेम इक्वल्स टू, ते कशासाठी लिहितो आपण, डबल कोट किंवा सिंगल कोट मध्ये, नेम इक्वल्स टू ओम. मग ह्याच्यामध्ये मला सांगा, आपल्याला त्याचा डेटा टाइप सांगायची गरज आहे का? मी डायरेक्टच लेट, कॉन्स्ट आणि व्हॅर कीवर्डचा यूज करून काय करू शकतो, व्हॅरिएबलला काय करू शकतो, डिक्लेअर करू शकतो. डिक्लेअर प्लस इनिशियलाइज, तिथे इनिशियलाइज पण आपण केलंय, डिक्लेअर पण केलंय, इनिशियलाइज पण केलंय. ओके. तसं बाकीच्या लँग्वेज मध्ये काय करायला लागतो, त्याचा डेटा टाइप सांगायला लागतो की तो कोणत्या टाइपचा डेटा आहे. आता मग इथं बघा, आपण इथं कोणता डेटा टाइप इन्सर्ट केलाय, इंट. इथं पण इंट आहे, बरोबर ना. इथं इथं कोणता आहे, कॅर किंवा व्हॅर कॅर आपण म्हणू शकतो, किंवा स्ट्रिंग. कोणता, स्ट्रिंग. ठीक आहे. मी लेट सपोज म्हटलं, लेट लेट आपण काय म्हणू, लेट वूट इक्वल्स टू ट्रू. ट्रू काय आहे, ट्रू काय, नीट बस. ट्रू काय, बुलियन डेटा टाइप आहे, ट्रू किंवा फॉल्स. मग मी डायरेक्ट असं असाइन करू शकतो त्याला, लेट कीवर्डचा यूज करून. ओके. मला इथं काय करायची गरज नाही, डेटा टाइप कोणता आहे ते द्यायची गरज आहे का, नाही. जावास्क्रिप्टचा रूलच आहे तो. तुम्ही बाबा डायरेक्ट लेटचा यूज करा, लेट कीवर्डचा, आणि डायरेक्ट तुम्हाला ज्या व्हेरिएबल्स क्रिएट करायचे ते व्हेरिएबल क्रिएट करा. ओके. आता इथं बघा बरं काय केलंय, लेट ए इक्वल टू 10, लेट सी इक्वल टू 30. त्यांनी डायरेक्ट व्हॅल्यू असाइन केल्या, तिथं डेटा टाइप दिलाय का, इंट द्या किंवा नंबर द्या, काय द्या, नाही. डायरेक्ट लेट कीवर्डचा यूज केला आणि ए नावाचा व्हेरिएबल क्रिएट केला आपण. इथं कोणता व्हेरिएबल क्रिएट केला, ए नावाचा. ओके, समजलं. डायरेक्ट नाही काय वर कट होत. अरे लय सोय लागते. ओके. सो आपल्याला काय झालं, कळलं की व्हेरिएबल आपण कोणत्या कीवर्डचा यूज करून क्रिएट करू शकतो, लेट,
कॉन्स्ट आणि व्हॅर कीवर्ड्स. इथे व्हॅर कीवर्डचा यूज केलाय. नेम छोटा चेतन असं काहीतरी त्यांनी क्रिएट केलंय. ठीक आहे. त्याची एज काय 30. कॉन्स्ट कीवर्डचा यूज केलाय. नेम क्रिएट केलंय छोटा चेतन, एज दिली 30. आता मला सांगा, हे आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत काय करण्याचं, व्हॅरिएबल क्रिएट करण्याचं. बरोबर. 3 प्रकारे आपण व्हॅरिएबल क्रिएट करू शकतो. मग ह्याच्यात डिफरन्स काय हो? काय डिफरन्स आहे? आता मला सांगा, व्हॅर आणि लेट हे आपण बघू. कॉन्स्ट मध्ये तुम्हाला काय वाटतंय काय होत असेल? कॉन्स्ट याचा अर्थ काय? कॉन्स्टंट. म्हणजे मी एकदा त्या समजा इथं त्याचं नाव काहीतरी डिक्लेअर केलं, असाइन केलं, परत चेंज करू शकतोय का? हा, नाही करू शकत. का? कारण आपण कॉन्स्ट कीवर्डचा यूज करून व्हॅरिएबल डिक्लेअर केले. सो आपण एकदा कॉन्स्ट कीवर्डचा यूज केला तर आपण त्याची व्हॅल्यू चेंज करू शकतो का? नाही करू शकत. ठीक आहे. मी काय केलं, आपण काय करू, कमेंट व्हॅरिएबल्स. ठीक आहे. मी काय म्हणलं, लेट कीवर्डचा यूज करू शकतो आणि व्हॅरिएबल क्रिएट करू शकतो. लेट ए इक्वल्स टू 3 म्हटलं आपण. मी पहिल्यांदा इथं काय केलं, डिक्लेअर केला एला. त्याच्यानंतर ए इक्वल्स टू 7. इथं काय केलं, ए ला व्हॅल्यू असाइन केली किंवा इनिशियलाइज केली असं म्हणू शकतो आपण. आता मला काय करायचं, प्रिंट करायचं. मग मी इथं कशाचा यूज करणार, लॉगचा. बरोबर. प्रिंट काय करायचंय, ए. करेक्ट. आपण केलं कंट्रोल एस, सेव्ह केलं. इथं आलं का 7? आपण काय केलं, लेट कीवर्डचा यूज केला. एक व्हॅरिएबल क्रिएट केला ए नावाचा. ते ए नावाच्या व्हॅरिएबलला काय केलं मी, 7 नावाची व्हॅल्यू असाइन केली. ओके. आणि त्याला लॉक केलं. लॉक केलं म्हणजे काय केलं, प्रिंट केलं. कुणाला, ए ला. मग आपल्याला इथं आउटपुट मध्ये दिसतंय 7. समजलं? ठीक आहे. मी काय केलं, तुम्ही म्हटला ना 3 तऱ्हेने आपण व्हॅरिएबल क्रिएट करू शकतो. मी केलं व्हॅर. व्हॅर बी बी इक्वल्स टू 6. मी डायरेक्टच तिथं ते काय केलं, त्याला डिक्लेअर आणि असाइन पण केलं. लॉग लॉग काय बी. आता आउटपुट मध्ये काय काय दिसायला पाहिजे मला, बी 1 दिसायला पाहिजे आणि 1 म्हणजे 6 आणि 7. बरोबर. झाला 6 प्रिंट, 7. मी काय म्हंटल होतो तुम्हाला, ह्याच्यामध्ये कोड एक्झिक्यूट कसा होतो, लाईन बाय लाईन. पहिल्यांदा कुठला एक्झिक्यूट होणार आहे, बी चा, नंतर ए चा. मी ही जर वर लाईन टाकली ना कोणतीही ए ची इथं, आता पहिल्यांदा एक्झिक्यूट कोणाचा होणार आहे, ए. आला 7 वर. ओके. ठीक आहे. व्हॅरने क्रिएट केला आपण आणि मी कॉन्स्टने क्रिएट करतो. ओके. कॉन्स्ट एफ इक्वल्स टू, किंवा आपण काय म्हणू, नेम म्हणू. नेम इक्वल्स टू काय नेम द्यायचं, जावा स्क्रिप्ट लर्निंग. ठीक आहे. आपण असं एक स्ट्रिंग क्रिएट केली आणि लॉग म्हटलं काय, नेम. आता ह्या नेम वरती अशी लाईन काय येते ना, तर ते फाइंड आउट करायचं तुम्ही का लाईन येते अशी. कंट्रोल एस केलं, आलं जावा स्क्रिप्ट लर्निंग आउटपुट मध्ये. मग आपण तिन्ही पद्धतीने आपण व्हेरिएबल क्रिएट करू शकतो. व्हेरिएबल क्रिएट करून त्याला काय व्हॅल्यू असाइन करू शकतो, सगळं करू शकतोय. ठीक आहे. पण याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, आपण जे आतापर्यंत शिकलो, व्हेरिएबल क्रिएट करा, त्याला यूज करा, त्याला प्रिंट करा, लेट थ्रू, व्हॅर थ्रू, अजून काय, कॉन्स्ट थ्रू. ह्या तिघांमध्ये डिफरन्स काय आहे नक्की?
त्याच्या अगोदर आपण काय बघू, व्हेरिएबलला नेमिंग कसं असाइन करतो आपण. म्हणजे व्हेरिएबल थोडक्यात आपण कसं क्रिएट करतो, रूल्स काय आहेत त्याचं, बनवू कसं शकतो, बनवू कसं शकत नाही. कॅनॉट बी अँड रिझर्व कीवर्ड. रिझर्व कीवर्ड माहिती आहेत काय असतात? काय असतात रिझर्व कीवर्ड? रिझर्व कीवर्ड्स काय असतात रिझर्व कीवर्ड? जसं की इफ, एल्स, अजून काय, इंट, लेट, अजून कॉन्स्ट, वॅर. ह्याचा यूज नाही करू शकत आपण. जे पहिल्यांदाच रिझर्व्ड कीवर्ड आहेत कशामध्ये, लँग्वेज मध्ये. तुम्ही जर सर्च केलं काय रिझर्व कीवर्ड्स इन जावास्क्रिप्ट, बघा काय काय आलं बघा. अबस्ट्रॅक्ट, आर्ग्युमेंट, अवेट, बुलियन, ब्रेक, बाईट, केस, कॅच, कॅर. आता आपण जे लिहिलं, आपण काय इफ लिहिलं का? लिहिलं. अजून काय लिहिलं आपण? फॉर पण आहे, एल्स, बरोबर, वॅर, लेट, इन, सुपर, नल, लॉंग, वॅर. हे सगळे काय आहेत? रिझर्व कीवर्ड्स आहेत. तर त्यांचा यूज करू शकतो का आपण? नाही करू शकत. कशासाठी? कशासाठी? व्हेरिएबल क्रिएट करण्यासाठी. लेट सपोज मी काय केलं, लेट इंट इक्वल्स टू 3. इंटचा यूज करू शकतो आपण, इंटचा यूज करू शकतो, डेटा टाइप सेटचा यूज करू शकतो. फक्त रिझर्व कीवर्ड जे जावास्क्रिप्ट मध्ये डिफरंट पर्पज साठी यूज केलं जातं त्याचा यूज करू शकत नाही. ओके, हा पहिला रूल. मिनिंगफुल पाहिजे, म्हणजे मी जे व्हेरिएबल क्रिएट केलंय ते मिनिंगफुल पाहिजे. आता आपण इथं काय केलंय, व्हॅल्यू दिली कशी, ए बी, ए इक्वल टू 7. ही मिनिंगफुल आहे का? नाहीये ना मिनिंगफुल. ए इक्वल टू 7 काय मिनिंग वाटते ह्यात? मग लेट सपोज मी काय केलं इथं, आपण काय केलं की लेट नम इक्वल टू 9. आता हे मिनिंग देत आहे ना, नम म्हटल्यानंतर असं समजते की मला इथं नंबरच असणार आहे. मी आता इथं म्हटलं की लेट हॅलो, हॅलो, आणि पुढे आपण काय केलं, नाव लिहिलं कोणाचं तरी, जस्टिन जोसेफ असं नाव लिहिलं आपण. ठीक आहे, मग हॅलो लिहिलं मी, हे कळतंय का मला, हे मिनिंग दिसतंय का काय असणार आहे पुढं? मग मी लिहिलं नेम. हे मिनिंग दाखवतंय. किंवा आपण म्हटलं, काय म्हटलं आपण, आता इथं लाल का दिसतंय बरं सांगा? कारण पहिल्यांदाच आपण त्या नेम कीवर्डचा यूज, नेम व्हेरिएबलला यूज केलंय. मग मी काय केलं इथं, फर्स्ट नेम असं केलं, किंवा फुल नेम आपण म्हटलं. ठीक आहे, मग हे सांगते ना मला की मी पुढं काय केलंय ते. आता हे व्हेरिएबल आपण फुल नेमनी क्रिएट केलं आणि त्याच्यामध्ये डेटा काय इन्सर्ट केला, जस्टिन जोझफचा. ओके, मग ही मिनिंग प्रोव्हाइड करते. मग आपल्याला काय मिनिंग असलं पाहिजे आपल्या व्हेरिएबल क्रिएट करण्यामध्ये. ठीक आहे, कॅनॉट स्टार्ट विथ अ नंबर. नंबरने सुरू नाही करू शकत आपण आपलं व्हेरिएबल. आपण प्रिव्हियस काही लँग्वेज मध्ये बघितले की व्हेरिएबल क्रिएट करताना आपण कोणकोणत्या गोष्टीचा यूज करायचा. कॅनॉट स्टार्ट विथ अ नंबर. आपण लेट सपोज इथं व्हेरिएबल क्रिएट करायला गेलो, वॅर म्हटलं 7h इक्वल्स टू 9. एरर देणार आहे ते, कारण असं आपण व्हेरिएबल क्रिएट करू शकत नाही. इलिगल आहे. हे काय इलिगल आहे, आपण तसं क्रिएट करू शकत नाही.
कॅनॉट कंटेन स्पेस ऑर हायफन. म्हणजे आपण लेट सपोज व्हेरिएबल क्रिएट करायला गेलो लेट, आणि आपण काय केलं ए स्पेस एस इक्वल्स टू 4, असं व्हेरिएबल क्रिएट होणार आहे का? नाही होणार. आपण लेट सपोज ह्याच्यामध्ये हायफन दिला तरी व्हेरिएबल क्रिएट होणार आहे का? नाही होणार. हे सगळं काय इल्लीगल आहे, इल्लीगल. ओके. यूज ऑफ कॅमल केस कॅन स्टार्ट विथ अंडरस्कोर. आता आपण क्रिएट कसं कसं करू शकतो, ह्याचा यूज न करता बाकी सगळ्या वे मध्ये आपण व्हेरिएबल क्रिएट करू शकतो. म्हणजे कसं, लेट मी म्हटलं अंडरस्कोर नम इक्वल्स टू 4 करू शकतो क्रिएट, काहीच अडचण नाही. अजून काय म्हटलं ते कॅमल केस म्हणजे कसं, आपण इथं बघितलं कुठे, इथं फुल नेम मध्ये जे माझं नेम मध्ये ये नाही, जो काय कॅपिटल आहे, मग हे आपली रायटिंग कशी कॅमल केस मध्ये. आपण लेट सपोज काय करू शकतो, माय, आता ह्याचा एफ काय कॅपिटल, फर्स्ट एन कॅपिटल नेम, असं ह्याला म्हणायचं कॅमल केस. ठीक आहे. माय फर्स्ट नेम काय ओम. आपण काय केलं, ह्याला लॉग केलं. काय करायचं लॉग आपल्याला, माय फर्स्ट नेम, कंट्रोल एस, आणि कुठे आपला कोड कुठे रन होतोय इथं. ठीक आहे. हॅलो, मी इथं प्रिंट झालो, दिसतंय ना? ठीक आहे. मग हा एक बेसिक वे झाला आपण कोणत्या पद्धतीने आपला व्हेरिएबल क्रिएट करू शकतो, आपण कशाचा यूज करून व्हेरिएबल क्रिएट करू शकतो. आणि आपण जे व्हेरिएबल क्रिएट करतो तर त्याच्यासाठी कोणकोणत्या कीवर्डचा यूज करणार आहे आपण. कोणकोणते कीवर्ड्स आहेत, लेट, कॉन्स्ट आणि व्हॅर. ओके, ठीक आहे. आता डिफरन्स बिटवीन लेट, कॉन्स्ट आणि व्हॅर, त्याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स पाहिजे ना, हे असंच आपण यूज नाही करू शकत. आता ह्याच्यामध्ये लेट, कॉन्स्ट आणि व्हॅर, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला डिफरन्स काय, स्कोपचा. स्कोप म्हणजे काय, स्कोप काय असतो, स्कोप काय असतं, स्कोप आपण म्हणतो कुठपर्यंत स्कोप आहे ह्या फील्डचा, तर मी शिकतो नाही तर नको शिकायला, शिकून उगाच शिकायचो आणि त्याचा स्कोप निघून जायचा, असं म्हणू शकतो का. रेंज कुठपर्यंत ते व्हॅलिड असेल. आपल्याला फॉर्म भरायला डेडलाईन दिलेली असते, 31 मार्च पर्यंत फॉर्म भरा, नाही तर पुढं डेट गेल्यानंतर पेनल्टी फी लागणार. मग तो काय झाला, तिथपर्यंत स्कोप झाला, त्याची रेंज झाली, तिथपर्यंत आपण भरणं गरजेचं आहे. तसं काय लेट, कॉन्स्ट आणि व्हॅर मध्ये स्कोप हे पहिला डिफरन्स आहे. त्याच्यामध्ये काय, व्हॅर काय आपलं फंक्शन स्कोप आहे. इट इज ऍक्सेसिबल एनिवेअर विद इन द फंक्शन, इट इज डिक्लेअर्ड. फंक्शन स्कोप, आता फंक्शन स्कोप म्हणजे बघा, त्यांनी काय इथं केलंय, फंक्शन क्रिएट केले टेस्ट व्हॅर. आता हे फंक्शन काय असतं, ते फंक्शन कसं क्रिएट करतात, काय करतात, ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत का? नाही. समजलं नाही तरी काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त त्याचा स्कोप कुठपर्यंत असतो, कशाचा, व्हॅरचा, लेटचा आणि कॉन्स्टचा, हे फक्त आपल्याला बघायचं. ठीक आहे. मग इथं त्यांनी काय केलंय, त्यांनी काय फंक्शन क्रिएट केले. आता 2 फंक्शन क्रिएट केले. ठीक आहे. आता त्यांनी जे केले तेच आपण कॉपी करू आणि आपण कुठं पेस्ट करू, इथं काय म्हणू, इथं डिफरन्स बिटवीन लेट, कॉन्स्ट अँड व्हॅर. ठीक आहे. त्यांनी काय केलंय तेच आपण करू इथं. त्यांनी काय फंक्शन टेस्ट व्हॅर नावाचं एक फंक्शन बनवलंय. हे काय केलंय काय नाही केलं
हे आपण नंतर बघू डिटेलमध्ये कसं आहे. फक्त माझा जो वॅर आहे तर त्याचा स्कोप कुठपर्यंत आहे. आता बघा त्यांनी काय म्हटलंय, फंक्शन स्कोप. वॅर काय माझा फंक्शन स्कोप, म्हणजे जेवढे फंक्शन मी क्रिएट करेल. आता बेसिकली सांगतो फंक्शन म्हणजे काय. हा एक ब्लॉक ऑफ कोड आहे. काय ब्लॉक ऑफ कोड. मग ब्लॉक ऑफ कोड म्हणजे काय, एवढा कोड कंटेन करतोय ते फंक्शन आहे. आणि त्या फंक्शनचं नाव काय माझ्या टेस्ट वॅर. आणि इथं त्याचं साइन आहे, थोडक्यात पॅरेंथेसिस आपण म्हणतो. त्याच्या थ्रू आपल्याला कळतं की ते काय एक फंक्शन आहे. आणि फंक्शन कीवर्डचा यूज करून आपण ते फंक्शन क्रिएट करतो. ठीक आहे, बेसिक अंडरस्टँडिंग. अजून डिटेलमध्ये बघणार आहे आपण. मग ह्याच्यामध्ये काय सांगतात ते की वॅर आहे तुमचं ते फंक्शन स्कोप आहे. इट इज ऍक्सेसेबल विदिन एनिवेअर इन फंक्शन. म्हणजे कुठं हे जे फंक्शन आहे ना माझं, ह्याच्यामध्ये मी काय केलं, व्हॅरिएबल कीवर्डचा यूज करून काय केलं, मी एक्स व्हॅरिएबल क्रिएट केलं आणि त्याची व्हॅल्यू किती दिली 10. बरोबर. ते कुठं दिलं फंक्शन मध्ये. इफ ट्रू, ट्रू आहे म्हटल्यानंतर काय ट्रूच असणार आहे. ही कंडिशन काय असणार आहे, ट्रूच असणार आहे काय. मग मी काय केलं, इफ ट्रू वॅर एक्स इज इक्वल टू 10 दिलं. आणि काय म्हणतात ते की वॅर ज्यावेळेस आपण यूज करल त्यावेळेस फंक्शन मध्ये कुठं पण त्याचा यूज करा. मी कुठे यूज केलाय त्याचा, इथं खाली. त्याला काय केलंय, प्रिंट केलंय. मग ते प्रिंट काय व्हायला पाहिजे कधी, व्हॅर कीवर्डचा आपण ज्यावेळेस यूज करल त्यावेळेस. ओके. मग मी त्याला कुठे ऍक्सेस केलंय, फंक्शन मध्येच ऍक्सेस केलंय, फक्त ह्या ब्लॉकच्या बाहेर ऍक्सेस केलंय. हा ब्लॉकच आहे ना एक इफचा, स्टार्टिंग आणि क्लोज. इथं क्लोज झालंय, पण मी इथं कुठं ऍक्सेस केलंय त्याला, फंक्शन मध्येच. कशाला, त्या स्पेसिफिक व्हॅरिएबलला जो आपण व्हॅर कीवर्डचा यूज करून केलाय क्रिएट, कोणता एक्स. आता आपण ह्याला रन केलं तर काय प्रिंट व्हायला पाहिजे, 10 प्रिंट व्हायला पाहिजे. झालं का प्रिंट, इथं नाही प्रिंट झालं. का म्हणून प्रिंट नाही झालं, कारण फंक्शन आपण क्रिएट केल्यानंतर कॉल करायला लागतं फंक्शन. ठीक आहे. मग मी इथं काय केलं, टेस्ट वॅर ला कॉल केलं. हे जाऊन द्या, कॉल करणं काय करणं ते नाही समजलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त आपल्याला काय समजणं गरजेचं आहे की वॅर, लेट आणि कॉन्स्ट कुठपर्यंत ऍक्सेसिबल आहेत. ठीक आहे. आता आपण याला कंट्रोल लिस्ट केलं आणि इथं बघितलं 10 प्रिंट झालं. आता हा लेट सपोज मी काय केलं, कन्सोल लॉग इन हे स्टेटमेंट आपण त्याच्या बाहेर काढलं. आता माझं ट्रेन प्रिंट व्हायला पाहिजे का, नाही व्हायला पाहिजे का, त्याचा स्कोप कुठपर्यंत आहे, फंक्शन पर्यंत आहे ना. मी त्याला कुठं आता प्रिंट करण्याचा प्रयत्न करतोय, ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतोय फंक्शनच्या बाहेर. फंक्शनच्या बाहेर ऍक्सेस होणार आहे का, नाही होणार. ह्या फंक्शनच्या बाहेर आपण कंट्रोल एस केलं, काय आलं, अनकॉट रेफरन्स एरर, एक्स इज नॉट डिफाइंड. आपण इथं त्याला ऍक्सेस करतोय, त्याने काय म्हणलं, एरर थ्रो केला. काय, एक्सला डिफाइंडच नाही केलं. समजलं. आपण वॅर मध्ये फंक्शनच्या बाहेर वॅर कीवर्डला, म्हणजे वॅर कीवर्डचा यूज करून जो व्हॅरिएबल क्रिएट केलाय त्याला ऍक्सेस करू शकतो का, नाही करू शकत. मी समजा बाहेर इथं क्रिएट केलं वॅर एक्स इक्वल टू 20 किंवा 30. आता ही त्याला ऍक्सेस असणार आहे का, हा ग्लोबल स्कोप आहे. काय ग्लोबल स्कोप, म्हणजे इथं मी वॅर कीवर्डचा यूज केला तरी पण याला आपण इथं ऍक्सेस करू शकतोय. ठीक आहे. पण फंक्शन मध्ये, हा जो फंक्शन मध्ये क्रिएट केला आपण त्याला फंक्शनच्या आतमध्ये ऍक्सेस करू शकतो, बाहेर करू शकतोय का, नाही करू शकत. आता प्रिंट होताना काय प्रिंट होणार आहे, एक्सच्या जागेवरती 20, इथं जे आपण राईट केलंय ते 20. ठीक आहे. हे झालं कोणासाठी, वॅर साठी. वॅर साठी काय, हा काय फंक्शन स्कोप, इट इज ऍक्सेसिबल एनिवेअर विदिन द फंक्शन इट इज डिक्लेअर. म्हणजे फंक्शन मध्ये कुठं पण ते ऍक्सेसिबल आहे. पण लेट काय ब्लॉक स्कोप आहे, इट इज ऍक्सेसिबल ओनली विदिन द ब्लॉक दॅट इज
वेअर इट इज डिक्लेअर्ड. ब्लॉक म्हणजे काय? आता बघा, आपण ह्याला काढलं, कमेंट केलं, ठीक आहे, आणि मी काय म्हंटल, लेट. हा माझा एक काय, हा काय ब्लॉक आहे, बरोबर ना? मग त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही लेट कीवर्डचा यूज करून जे व्हेरिएबल बनवचाल तर त्याचा ऍक्सेस कुठं असणार आहे? ब्लॉक मध्ये. ब्लॉकच्या बाहेर असणार आहे का? नसणार आहे. मग मी म्हंटल इथं कन्सोल किंवा डायरेक्ट आपण लॉग करू. लॉग काय करायचं? लॉग एक्स. ठीक आहे. आता माझी व्हॅल्यू प्रिंट व्हायला पाहिजे. प्रिंट व्हायला पाहिजे का? व्हायला पाहिजे. किती? 10. झाली. झाली. मी ज्यावेळेस ह्याला ह्या ब्लॉकच्या बाहेर काढतोय, फंक्शन मध्येच आहे ती, पण कुठे ब्लॉकच्या बाहेर आहे, प्रिंट व्हायला पाहिजे का व्हॅल्यू? नाही. ऍज पर त्यांनी जसं सांगितलंय तसं. मला मग अशी व्हॅर साठी मी ह्याला फंक्शनच्या बाहेर ऍक्सेस करत होतो, त्यावेळेस काय थ्रो केला आपल्याला? एरर. मग लेट साठी मी ह्याला ब्लॉकच्या बाहेर असाइन करतोय, मग मला काय थ्रो करायला पाहिजे? कोणता एरर? रेफरन्स एरर. कशाचा? डिक्लेअरच नाही तो त्याचा. आला काय एरर? रेफरन्स एरर एक्स इज नॉट डिफाईन्ड ऍट टेक्स्ट व्हॅर. म्हणजे ह्याच्यामध्ये ते डिफाईंडच नाही असं म्हणते, पण आपण लेट कीवर्डचा यूज केलाय, त्याच्यामुळे त्याला आपण ब्लॉकच्या बाहेर ऍक्सेस नाही करू शकत. हा ब्लॉक आहे ना माझा, हा एवढा, बरोबर, हा एवढा. ही इफ ट्रू त्याचं जाऊन द्या, पण ब्लॉक कुठपर्यंत आहे माझा? इथपर्यंत आहे. हे तर बेसिक आहे, हे समजू शकते. फंक्शन कुठपर्यंत आहे? इथपर्यंत आहे. ठीक आहे. फंक्शन मध्ये कोण ऍक्सेसिबल आहे? व्हॅर अख्खा फंक्शन मध्ये कुठं पण ऍक्सेसिबल आहे. लेट कुठे ऍक्सेसिबल आहे? त्या ब्लॉक मध्ये ऍक्सेसिबल आहे. आणि सेम लाईक दॅट माझा कॉन्स्ट काय? ब्लॉक स्कोप आहे, तो पण सेम त्याच्यासारखाच बिहेव करणार. मी कॉन्स्ट केले, कॉन्स्ट काय एरर येणार आहे? सेम एरर येणार आहे, तोच अनकॉट रेफरन्स एरर एक्स इज नॉट डिफाईन. मी याला समजा वर नेलं. आता काय होणार आहे? 10 प्रिंट होणार आहे. समजलं? स्कोप कुठपर्यंत रे? आपल्या लेट, व्हॅर आणि कॉन्स्टचा. हा पहिला डिफरन्स झाला. त्याचा काय? स्कोप. लेट, कॉन्स्ट आणि व्हॅर. ठीक आहे. 3 मेन डिफरन्स आहे. हे समजलं का नाही? 3 गोष्टी, फक्त एवढ्या 3 गोष्टी. मग आपल्याला कुठं कशाचा यूज करायचा आहे आणि कशा फ्लो मध्ये यूज करायचा आहे, कॉन्स्टचा यूज कधी, व्हॅरचा यूज कधी, लेटचा यूज कधी, ते मग अंडरस्टँड होईल. स्कोप समजला? व्हॅरचा स्कोप कुठपर्यंत आहे? फंक्शन मध्ये कुठं पण. त्याला आपण ग्लोबल स्कोप पण म्हणतो व्हॅरला. लेट काय आपला? ब्लॉक स्कोप. फंक्शन मध्ये स्पेसिफिक ब्लॉक मध्ये तिथंच तो काम करणार. आणि कॉन्स्ट काय? तो पण ब्लॉक स्कोप आहे, व्हॅर सारखा, लेट सारखा. ओके, समजलं? अंडरस्टँड? रिअसाइनमेंट. आता हा दुसरा डिफरन्स आहे. व्हॅर कॅन बी रिअसाइन्ड अँड रिडिक्लेअर्ड विदिन द सेम स्कोप. व्हॅरला मी काय करू शकतोय? आता बघा, त्यांनी इथं जे लिहिलंय का नाही, तेच आपण कॉपी करू. आणि मी काय केलं इथं, ह्याला पहिल्यांदा आपण कमेंट करू आणि स्कोप. ठीक आहे. स्कोप नंतर आपलं काय? रिअसाइनमेंट. ठीक आहे. हाच कोड कॉपी करून पेस्ट केला मी. ओके. आता आपल्याला बाकीचा कोड आहे ना, थोडासा इथं ला पहिल्यांदा डिक्लेअर केले. ठीक आहे. अजून कुठे आहे का? नाही. ठीक आहे. ओके. ओके. काय? रिअसाइनमेंट. त्यांचं काय म्हणणं आहे? व्हॅर कॅन बी रिअसाइन अँड रिडिक्लेअर विदिन द सेम स्कोप. म्हणजे मी व्हॅर कीवर्डचा यूज करून किती पण वेळा रिडिक्लेअर करू शकतो एकाच व्हेरिएबलला. बघा ना इथं, आता बघा,
त्यांचं काय म्हणणं आहे, मी इथं काय केलं, एला डिक्लेअर केलं, डिक्लेअर करून इक्वल्स टू 1 असाइन केलं, बरोबर. त्यांचं म्हणणं काय, कॅन बी रिअसाइन अँड रिडिक्लेअर विद इन द सेम स्कोप. म्हणजे मी ह्या व्हेरिएबल कीवर्डचा यूज करून ए ला परत रिडिक्लेअर आणि रिअसाइन करू शकतो. बघा, where a equals to 5 केलं का रिडिक्लेअर आणि रिअसाइन. आता लेट सपोज आपण इथं लॉक करू काय, ए ला, आणि इथं लॉक करू कोणाला, ए लाच. मग प्रिंट काय व्हायला पाहिजे आपलं, 1 आणि 5. आपण बघितलं इथं 1 आणि 5 झालं का प्रिंट. म्हणजे इंटरेस्टिंग आहे. वॅर मध्ये आपण त्याला अजून एकदा आपण बघू करून काय होतंय, वॅर ए इक्वल्स टू 2. म्हणजे वॅरचा यूज करून मी एकच व्हेरिएबलला कितीतरी वेळा रिअसाइन रिडिक्लेअर करू शकतोय ना. ते दाखवतोय तुम्हाला इथं करून. ए आता किती प्रिंट व्हायला पाहिजे, 2, 1 5 1 5 2. ओके, आपण लेट सपोज काय करू, इथं जो ए का नाही त्याला रिअसाइन करू. किती देऊ आपण, 90. मग इथं 2च्या जागेवर काय येणार आहे, 90. आलं. परत एकदा रिअसाइन करू, ए इक्वल टू 100. किती यायला पाहिजे, 100. म्हणजे ह्याच्यावरून काय समजतंय मला, की माझा जो व्हॅर कीवर्ड आहे तर त्याला मी किती पण वेळा रिडिक्लेअर आणि रिअसाइन करू शकतो, पण कुठं, विद इन सेम स्कोप. म्हणजे मग इथं फंक्शन मध्ये ह्याला राईट केलं आपण, ह्याला त्या फंक्शन मध्ये मी त्याला रिडिक्लेअर आणि रिअसाइन करू शकतो. आपला कुठला स्कोप आहे, ग्लोबल स्कोप. म्हणजे ग्लोबली मी त्याला राईट केले. ओके, ज्या स्कोप मध्ये प्रेझेंट आहे त्या स्कोप मध्ये आपण त्याला रिडिक्लेअर रिअसाइन आणि काय, हा एवढंच करू शकतो, रिडिक्लेअर आणि रिअसाइन. ठीक आहे, वॅरचं समजलं, रिअसाइनमेंटचं. आता याच्यानंतर काय, लेट कीवर्ड कॅन बी रिअसाइन बट कॅन नॉट बी रिडिक्लेअर विद इन सेम स्कोप. रिअसाइन करू शकता म्हणतोय ते, पण रिडिक्लेअर करू शकतोय का, नाही करू शकत. चला बघू आपण करून. लेट जी इक्वल्स टू किंवा एज इक्वल्स टू 90. एज किती आहे माझी, 90 एज आहे बाबा माझी. ठीक आहे, झाली का प्रिंट, कुठे आहे, इथं झाली. त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही त्याला रिअसाइन करू शकता. रिअसाइन म्हणजे काय, एज इक्वल टू इथं चेंज करू शकतो, डिक्लेअर नाही, रिअसाइन. मी 100 केली, आता एज काय होणार आहे माझी, कुठे गेली एज, काय झालं, व्हॉट हॅपन्ड, इंटरनेट कनेक्शन. ठीक आहे, 100 ती वरती 100 आहे, इथलं कन्फ्युजन नको, त्याला कमेंट आउट करू. 100 आली का एज माझी 100. पण त्यांचं काय म्हणणं आहे, त्याला आपण काय करू शकत नाही, री डिक्लेअर. मग मी लेट सपोज लेट एज इक्वल्स टू 20 म्हटलं, होतंय का रिडिक्लेअर, नाही होतंय. एज आपल्या लेट मध्ये आपण रिडिक्लेरेशन करू शकत नाही. ओके, कॉन्स्ट मध्ये काय सेम तसंच आहे, कॅन नॉट बी रिअसाइन ऑर रिडिक्लेअर, इट मस्ट बी इनिशियलाइज ड्युरिंग द डिक्लेरेशन. आपण कॉन्स्ट मध्ये रिअसाइन पण करू शकत नाही. आपण लेट सपोज इथं त्याला कॉमेंट आउट केलं, ठीक आहे, आणि मी काय केलं, कॉन्स्ट कीवर्डचा यूज करून आपण म्हटलं नम इक्वल्स टू 8. आता हे बहुतेक आपण वर यूज केलंय, मग आपण काय करू, नंबर. आता नंबरला प्रिंट करू, काय येत आहे, काय येणार नंबरला प्रिंट केलं,
8 यायला पाहिजे. आलं 8 इथं? आलं. त्यांचं काय म्हणणं आहे की कॅन नॉट बी रिअसाइन ऑर रिडिक्लेअर, मस्ट बी इनिशियलाइज ड्युरिंग डिक्लेरेशन. म्हणजे ह्याला रिअसाइन नाही करू शकत. बघू करून. नंबर इक्वल्स टू 90. आता काय व्हायला पाहिजे? रिअसाइन तर होऊ शकत नाही, मग काय थ्रू व्हायला पाहिजे? बघायचं काय होतंय. काय म्हणताय? असाइनमेंट टू कॉन्स्टंट व्हेरिएबल. टाइप एरर आहे हा. मी कॉन्स्टंट व्हेरिएबलला रिअसाइन करू शकतो का? नो, नाही करू शकत. सो हे झालं रिअसाइनमेंट. व्हेरिएबल मध्ये रिअसाइनमेंट करू शकतो, रिडिक्लेरेशन करू शकतो. लेट मध्ये रिअसाइनमेंट करू शकतो पण रिडिक्लेरेशन नाही करू शकत, म्हणजे परत डिक्लेअर नाही करू शकत. कॉन्स्ट मध्ये तर काहीच करू शकत नाही, फक्त एकदाच डिक्लेअर आणि इनिशियलाइज करणार आपण. ओके, हे झालं असाइनमेंट. समजलं? स्कोप आणि असाइनमेंटचं काय असतं? व्हेअर, लेट आणि कॉन्स्ट साठी. लास्ट काय? होइस्टिंग. होइस्टिंगचा अर्थ काय? होइस्टिंग म्हणजे काय? मूविंग फंक्शन डिक्लेरेशन ऍट द टॉप ऑफ द फाईल. आता ह्याचा मिनिंग समजू आपण. Where is hoisted to the top of the scope and initialized with the undefined. This means you can access it before declaration. So it will be undefined. म्हणजे काय? मी त्याला डिक्लेअर करण्याच्या आधीच ऍक्सेस करू शकतो. डिक्लेअर करण्याच्या आधीच ऍक्सेस करू शकतो. मला सांगा, आता आपण इथं काय केलं? सिंपलचा कोड केला. आपण म्हटलं की होइस्टिंग. आपण काय केलं? लॉग म्हटलं ए नाही, काय म्हटलं आपण? लॉग काय करायचं आपण? मी सगळ्याला कमेंट आउट करतो बरं का, म्हणजे कॉन्फ्लिक्ट व्हायचं नाही. ठीक आहे, कमेंट आउट केलं सगळं. ठीक आहे, आणि आपण इथं काय केलं? लॉग ए. ओके, आता लॉग केलंय मी ए ला, पण कुठून? मला व्हेरिएबल क्रिएट करायला लागणार ना. मी केलं व्हेअर ए इक्वल्स टू 5. कंट्रोल एस. आता मला सांगा, आपण व्हेरिएबल क्रिएट करायच्या अगोदरच त्याला काय करतोय? ऍक्सेस करतोय, बरोबर ना? हे क्रिएट केलंय का आपण? नाही केलं. त्याच्या आधीच त्याला ऍक्सेस करतोय. कुठं? ह्याला, बरोबर ना? उत्तर काय यायला पाहिजे? बरं ठीक आहे, थांबा. आता आपण काय करू? ह्याला मी खाली घेतलं. आता आन्सर काय येणार आहे तुम्ही सांगू शकताय? 5. का? कारण मी त्याला असाइन केलं, डिक्लेअर केलं, नंतर प्रिंट केलं. पण मी त्याला डिक्लेअर असाइन करायच्या अगोदरच प्रिंट करतोय. हो, डिक्लेअर असाइन करण्याच्या अगोदर प्रिंट केल्यानंतर आपल्याला त्यांनी काय सांगितलंय? होइस्टिंग in the where is hoisted at the top of the scope and initialized with the undefined. It means you can access it before declaration. म्हणजे आपण where डिक्लेअर करायच्या अगोदर ऍक्सेस करू शकतो. ओके, त्याला डिक्लेअर करायच्या आधीच ऍक्सेस केले ना मी. पण ते काय येतं? अनडिफाईंड येतं. बघायचं, बघा काय आलं? अनडिफाईंड. होइस्टेडचा अर्थ काय होतो बघा. ठीक आहे, होइस्टेडचा अर्थ काय होतो? मूविंग दॅट पर्टिक्युलर फंक्शन ऍट द टॉप ऑफ द फाईल. माझ्या फाईलचा टॉप कुठे आहे? हा टॉप आहे माझ्या फाईलचा. ओके, मग त्याचं म्हणणं काय आहे? मूविंग फंक्शन डिक्लेरेशन ऍट द टॉप ऑफ द स्कोप किंवा फाईल असं म्हणू शकतो. व्हेअर मध्ये काय होतं? आपण व्हेअर ज्या वेळेस कीवर्डचा यूज करून व्हेरिएबल क्रिएट करतो,
तर ते बाय डिफॉल्ट कुठं जातं, हे कुठं जातं, कंट्रोल एक्स इथं जातं. फंक्शन डिक्लेअर झालं टॉप ऑफ द फाईलला झालं, आणि आपण ह्याला इथं असाइन केलं a=5. डिक्लेअर झालंय, पण त्याची व्हॅल्यू माहिती आहे का, माहिती आहे का, नाही माहिती. कुठं माहिती आहे आपल्याला इथं. होइस्टिंगचा अर्थ काय आहे, फंक्शन डिक्लेरेशन मूव्ह होतं इथं. आता मी इथं मूव्ह करून दाखवलंय तुम्हाला, पण ते बॅक एंडला असं प्रोसेस होती त्याची. टॉप ऑफ द फाईलला मूव्ह होतं, आपला प्रोग्राम एक्झिक्यूट होती ही लाईन, आणि एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्याला ऍट द एंडला काय भेटतं, अनडिफाईन्ड. का म्हणून अनडिफाईन्ड भेटतं, कारण ते आपण डिक्लेअर केलंय, त्याची व्हॅल्यू आपण असाइन कुठं केली, खाली केली. मी आता इथं लॉक केलं काय, ए. आपल्याला 5 ला पाहिजे, आणि ते वरचं अनडिफाईन्ड आहे ते अनडिफाईंडच राहणार आहे. ओके, 5 आला. कधी 5 आला, ज्यावेळेस त्याला मी असाइन केलं ए ला. त्याच्यानंतर आपल्याला इथं लॉग मध्ये आणि फायनल आउटपुट मध्ये काय दिसलं, ए मध्ये 5 व्हॅल्यू प्रिंट होताना दिसली. ओके, म्हणजे माझा व्हॅर काय होइस्टेड होतो कुठं, ऍट द टॉप ऑफ द फाईल. आपण त्याला डिक्लेअर करायच्या अगोदर पण ऍक्सेस करू शकतो, पण त्या आउटपुट मध्ये काय देणार आहे, काय देणार आहे, अनडिफाईन्ड. ऑलवेज रिमेंबर इट, अनडिफाईन्ड देणार आहे. लेट अँड कॉन्स ऑल्सो होइस्टेड बट रिमेन इन टेम्पोरल रेड झोन. म्हणजे थोडक्यात ते होइस्टेड होतात, पण टेम्पोरल रेड झोन म्हणून एक हे असतं, तर त्याच्यामध्ये आपण ते डिटेल मध्ये बघणार आहे की ते नक्की काय असतं. until code execution reaches their declaration accessing them before the redeclaration throws and reference error. म्हणजे काय करतं, आपण लेट सपोज काय केलं लेट b इक्वल्स टू 9 म्हटलं. ओके, लॉक केलं आपण त्याला b ला. आन्सर काय येणार आहे, 9. आलं. आपण व्हॅरचा यूज करून ज्यावेळेस इथं व्हॅरचा यूज करून व्हेरिएबल बनवायचो आणि ह्याच्या अगोदर प्रिंट करायचो, कशाच्या, डिक्लेरेशनच्या अगोदर, त्यावेळेस काय यायचं, अनडिफाईन्ड. कारण ते ऍट द टॉप ऑफ द फाईलला डिक्लेअर व्हायचं बाय डिफॉल्ट सिस्टीम मध्ये. पण लेट होतं का, ते टेम्पररी रेड झोन मध्ये करता येतं आपल्याला टेम्पररी, पण आता आपल्याला ते रेफरन्स एरर थ्रो करणार आहे. केला रेफरन्स एरर थ्रो, कॅन नॉट ऍक्सेस बी बिफोर इनिशियलायझेशन. ते म्हणते की बीला इनिशियलाइजच केलं नाही तुम्ही, ऍक्सेस कुठनं करताय, नाही करू शकत. मग आपण तिथं लेटचा यूज करून ज्यावेळेस व्हेरिएबल क्रिएट करेल त्यावेळेस आपण त्याला ऍक्सेस करू शकत नाही बिफोर इनिशियलायझेशन. ओके, सेम फॉर कॉन्स्ट. कॉन्स्ट साठी पण काय सेम आहे तसंच. आणि ह्याच्यामध्ये काय, व्हॅर जो आहे ना आपला, तो ओल्ड जावास्क्रिप्ट थ्रो आपण यूज करतो. काय करतो, जो व्हॅर आहे तो ओल्ड जावास्क्रिप्ट थ्रो आपण यूज करतो. ठीक आहे, जावास्क्रिप्ट. आणि आपले जे लेट आणि कॉन्स्ट आहे, कॉन्स्ट ठीक आहे, न्यू जावास्क्रिप्ट. मग हे काय आहे इथं, ओल्ड जावास्क्रिप्ट न्यू जावास्क्रिप्ट ह्याचे व्हर्जन आहे, त्याला काय म्हणतो आपण, ES5 हे व्हर्जन आहे ओल्ड जावास्क्रिप्टचा. आणि न्यू जावास्क्रिप्ट काय, ES6. ठीक आहे, मग ह्याच्या थ्रू आपण ह्याचं डिफरेन्शिएशन करतो, कशाचं, लेट, कॉन्स्ट आणि व्हॅर. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघितलं, जावास्क्रिप्ट म्हणजे काय. ही माझी एक काय स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, हाय लेवल स्क्रिप्टिंग लँग्वेज किंवा प्रोग्रामिंग लँग्वेज, ज्याचा यूज करून आपण क्लायंट साइडचा कोड राईट करू शकतो. बरोबर, ते आपण बघितलं की आपण इथं, ही माझी कोणती साईड आहे, क्लायंट साईड आहे ना. ही इथं दिसतंय मला, विजिबल आहे सगळं काय करतोय मी ते ह्या कन्सोल वरती. आपण लेट सपोज इथं जरी कन्सोल डॉट लॉक केलं ना, आपण म्हटलं हॅलो,
हे पण प्रिंट होणार आहे. हॅलो, आणि एंटर केलं, आलं का हॅलो? इथं पण मी सगळे ऑपरेशन परफॉर्म करू शकतोय. ओके, क्लायंट साइड आहे आपली. आपण डेव्हलप करू शकतो डिफरंट वेबसाईट, ऍप्लिकेशन अँड ऑल, बरंच काय काय. कंपायलर साठी आपण कशासाठी, जावा स्क्रिप्टला एक्झिक्यूट करण्यासाठी JS इंजिनचा यूज करतो. क्रोम मध्ये आपण V8 चा यूज करतो. फायरफॉक्स मध्ये स्पायडर मंकीचा. ठीक आहे. सेटअप साठी आपल्याला इन्स्टॉलेशन करायला लागतं कशाचं, IDE साठी आपण कशाचा यूज करतो, VS कोडचा. आणि Node.js इन्स्टॉल करतो आपण कशासाठी, सर्व्हर साईडची प्रोग्रामिंग करण्यासाठी. ओके, आपण ते पुढे बघणार आहे की सर्व्हर साईड थ्रू म्हणजे आपण नक्की कसं कोड एक्झिक्यूट करणार आहे. ठीक आहे. व्हेरिएबल्स मध्ये आपण बघितलं, व्हेरिएबल्स म्हणजे काय, कंटेनर येतं, तर त्याच्यामध्ये आपण डिफरंट टाईपचा डेटा टाईप स्टोअर करू शकतो. ओके, आपण व्हेरिएबल कसं क्रिएट करतो, लेट, कॉन्स्ट आणि व्हेरचा यूज करू. लेट, कॉन्स्ट आणि व्हेर, डिफरंट डेटा टाईप्स आपण त्याच्यामध्ये डेटा एंटर न करता, म्हणजे डेटा टाईप न देता आपण लेट, कॉन्स्ट, व्हेर थ्रू आपण व्हेरिएबल क्रिएट करू शकतो. व्हेरिएबल नेमिंग बघितलं आपण, कॅनॉट बी रिझर्व कीवर्ड, म्हणजे रिझर्व कीवर्डचा यूज करून व्हेरिएबल क्रिएट करू शकत नाही. मिनिंगफुल पाहिजे. कॅनॉट स्टार्ट विथ नंबर, नंबरने स्टार्ट नाही झाला पाहिजे. कॅनॉट कंटेन स्पेस और हायफन चा यूज नसला पाहिजे. मग बाकीचं सगळं असलं पाहिजे जसं आपल्याला व्हेरिएबल क्रिएट करायचंय तसं. डिफरन्स काय आहे त्याचा, पहिला काय, स्कोप कुठपर्यंत आहे. व्हेरचा स्कोप काय, फंक्शन मध्ये कुठं पण. लेटचा स्कोप काय, ब्लॉक मध्ये कुठं पण. फंक्शन मधला स्पेसिफिक ब्लॉक आहे त्याच्यामध्ये कुठं पण. ओके, लेटचा, कॉन्स्टचा पण सेम लाईक दॅट. रिअसाइनमेंट मध्ये काय, व्हेरला आपण रिडिक्लेअर करू शकतो, रिअसाइन करू शकतो, सगळं करू शकतो. लेटला आपण काय, फक्त असाइन करू शकतो, रिडिक्लेअर नाही करू शकत. कॉन्स्टला आपण रिडिक्लेअर पण नाही आणि रिअसाइन पण नाही करू शकत. ओके. होइस्टिंग, होइस्टिंग म्हणजे काय, मुव्हिंग फंक्शन डिक्लेरेशन. फंक्शन म्हणजे काय, थोडक्यात व्हेरिएबल डिक्लेअर केलाय, त्याला मूव्ह करतं कुठं, टॉप ऑफ द फाईलला, त्याला म्हणायचं होइस्टिंग. होइस्टिंग म्हणजे काय, मुव्हिंग फंक्शन डिक्लेरेशन टू द टॉप ऑफ द फाईल. टॉप ऑफ द फाईल कुठं आली आपली, इथं टॉपला, एकदम टॉपला इथं, तिथं डिक्लेअर करतं कुणाला, व्हेरिएबलला किंवा फंक्शनला. त्याला म्हणायचं होइस्टिंग. व्हेर काय, होइस्टेड आहे, त्याला आपण डिक्लेअर करायच्या अगोदर काय करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. पण ते काय देणार आपल्याला, अनडिफाईन्ड. रिझल्ट मध्ये काय देणार, अनडिफाईन्ड. ओके. लेट आणि कॉन्स्ट काय, हे टेम्पोरल रेड झोन मध्ये काय होऊ शकतात, होइस्ट होऊ शकतात. पण ते आपल्याला काय देतात, आपल्याला रेफरन्स एरर देतात. आपण त्यांना डिक्लेअर करण्याच्या अगोदर ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केला की. ठीक आहे. ह्याच्यानंतर काय, व्हेर काय, ओल्ड जावास्क्रिप्ट मध्ये AES5 मध्ये आपण युज करायचो, आणि न्यू जावास्क्रिप्ट मध्ये लेट आणि कॉन्स्ट आणि व्हेर पण युज करतो आपण. हे मेन 4 डिफरन्स आपण बघितले. ठीक आहे, इथपर्यंत समजलं, काय प्रॉब्लेम?